बजरंग देवता नटेश आणि माझ्या जमलेल्या रसिक प्रेक्षकांना नावाचा मुद्रा या सृष्टीचा दाता करता करविता पालन करता श्री गणेश विग्रहाचा माझ्या मंडळाच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या वतीने सादर प्रणाम. माझ्या करबुडे गावचे ग्रामदैवत श्री देव नवलनाथ आणि ह्या गावचे ग्रामदैवत देवरूप गावचे ग्रामदैवत हाकीम गावची ग्रामदेवता भुगाई काळीश्री आणि चंडीगाई यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी आमची ही नमन लोककला हा कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी ही सुवर्ण संधी दिली. हे म्हणजे ठाकूर गाव यांचे आम्ही श्री महालक्ष्मी रवनाथ निमित्त नमन मंडळ करबुडे रत्नागिरी एकच भगवा आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्या ठिकाणी या गावचे या मंडळाचे अध्यक्ष आयोजक या गावामध्ये या गावचे गावकर सरपंच पोलीस पाटील आयोजक नवनप्रेमी नाटक कलाकार या गावचे गाव प्रमुख संघाचे अध्यक्ष पोलीस पाटील या सर्व पदाधिकारी यांचे आम्ही सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि जमलेल्या सर्व रसिकांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या मंडळाच्या वतीने कोटी प्रणाम. महाराजांचा पाऊल ठेवणारे हिंदू हृदय सम्राट अजूनही आपल्या हृदयामध्ये ठेवत असणारे आणि आपल्या समाज कार्याला प्रेरणा करणारे आदरणीय माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा जय भवानी परशुरामाच्या पदस्पर्शाला पावन झालेल्या भूमीत सादर करीत आहोत श्री महालक्ष्मी रवनाथ निमित्त मंडळ एकच भगवा सादर करीत आहोत बहुरंगी नमन.
हॅलो पडली थाप ताळांच्या या गजरात रंगभूमीला
रंगभूमीला भूमीला वंदुया रंगभूमीला माया भूमीला वंदुया रंगभूमीला माय भूमीला वंदुया रंगभूमीला माय भूमीला मायावी गुलाबी ओ मायावी रसिक हो नमन झालं, रसिक हो नमन झालं. आता तुमच्या समोर सविनयी सहर्ष सादर करत आहोत एकच भगवाचं खास आकर्षण श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. रसिक हो लक्ष असू द्या. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी आस्ते कदम
भूषण सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुळजा भवानी आई भवानी तुळजा भवानी आई भवानी पावली सत्वर तुळजा भवानी आई भवानी पावली सत्वर भगवत रूपेने शिवभजन मला शिवनेरी किल्ल्यावर भगवत रूपेने शिवभजन मला शिवनेरी किल्ल्यावर आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत एक पौराणिक भक्तिमय असा गण सविनय सहर्ष सादर करत आहोत। रावणाचे गर्वहर रसिक हो लक्ष असू द्या, तुमच्यासमोर सविनय सहर्ष सादर करत आहोत। रावणाचे गर्वहर रावणाचे गर्वहर
वस्ता डोळे उघड. हे प्रभू, हे सृष्टीच्या निर्माण करत्या देवादी देव ब्रह्मदेव, तुमच्या चरणी साष्टांग प्रणाम. आशीर्वाद. तुझी ही हजारो वर्षाची तपश्चर्या पाहून मी तुला प्रसन्न झालो आहे. तुला हवा असलेला वर तू मागून घे. हे प्रभू, या त्रैलोक्यामध्ये देव, दानव अथवा मानव यांच्याकडून मला कधीही मरण येऊ नये असा वर मला द्यावा प्रभू. वस्ता जन्माला आलेल्या प्रत्येक पाणी मात्र मरणे अटळ आहे, म्हणून मी तुला असा वर देऊ शकत नाही. परंतु तू माझी हजारो वर्षात तपश्चर्या केल्यामुळे मी तुला प्रसन्न झालाय. हे बघ, हे शस्त्र मी तुला देत आहे. या शस्त्राने तू त्रिलोक्यावरती विजय मिळव. तथास्तु. ब्रह्मदेवांचा जय तथास्तु. ब्रह्मदेवांचा जय जयकार. ब्रह्मदेवांचा जय जयकार. ब्रह्मदेवांचा जय ब्रह्मदेव या सृष्टीचा निर्माण करता. परंतु दररोज 1000 कमाल पुष्प अर्पण करून यज्ञामध्ये विघ्न येतात. स्वतःचं शीर कापून यज्ञामध्ये आहुती दिली आणि ब्रह्मदेवांकडून हे वरदान प्राप्त करून घेतलं. कारण मीच आहे तो दशानन रावण. या वराची प्रचिती म्हणून प्रथम त्या विलोभनीय इंद्रदेवाचं सिंहासन म्हणतात त्या इंद्राची अमरावती ही काबीज करून या असुरवादी साम्राज्याचा पाया सुरुवात करणार आहे. झेंडा लावणार आहे त्या अमरावतीवर. तेव्हा इंद्रदेव सांभाळ तुझी ती अमरावती. हा दशानन रावण तुझ्या अमरावतीवर आक्रमण करून येत आहे.
शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवा देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी
सप्त पाताळ भ्रमण करणारा ब्रह्मपुत्र मी नारद या संपूर्ण भूतलावर भ्रमण करत असताना आज मला कळीचं कोणतं साधन सापडलेलं नाही. या इंद्र दरबारी आलो, इथेही सगळं शांतच. देवेंद्रा, या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. मंगळ आशीर्वाद नारदमुनी. कसं म्हणतात या देवेंद्राच्या अमरावती. नारायण नारायण. देवेंद्रा, या भूतलावरती काय चाललंय याची आपणास कल्पना नाही. देवशी नारदमुनी, तुमच्या बोलण्याचा अर्थ मी समजलो नाही. देवेंद्रा, त्या रावणानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचा वरदान प्राप्त करून घेतला आहे. त्यांनी संपूर्ण भूतलावर थैमान घातला आहे आणि आता तो आपल्यावर चाल करून येत आहे. म्हणून आपण सावध करण्यासाठी इथवर आलो. नारायण नारायण. नाही नाही नारदमुनी, या ब्रह्मदेवाने तर त्या रावणाला वर देऊन फार मोठी चूक केली आहे. परंतु देवऋषी नारदमुनी, या रावणाने कित्येक दैत्य मी या पायदळी तोडले आहेत आणि या माझ्या अमरावतीचं रक्षण करण्यासाठी हा देवांचा राजा इंद्रदेव सदैव तयार आहे. नारदमुनी, आपण यावे आणि हो, तुमचं कार्य असंच सुरू ठेवा. यावे आपण. ठीक आहे, येतो. नारायण नारायण. यावे मुखान वेड्या हरी नामणा. यावे मुखान वेड्या हरी नामणा. नारायणा हो इंद्रदेव, तुमच्या चरणी साष्टांग प्रणाम. मंगळ आशीर्वाद. मंगल आशीर्वाद तेही माझ्यासाठी. देवेंद्रा, ब्रह्मदेवांच्या वरानं अजरामर झालो मी. त्यामुळे हे सिंहासन सोडून, अमरावती सोडून तू निघून जा. अरे रावणा, तू ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतलास, परंतु त्या वरामुळे तू अंध झालास. अरे म्हणलं, तुझी बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली. काय म्हणे बुद्धी भ्रष्ट? देवेंद्रा, हे बघ, माझे पिता ऋषीमुनी विष्णू तेही ब्राह्मण कुळातील असं असल्यामुळे 4 वेद 6 उपनिषद याचा संपूर्ण ज्ञान मला झालेला आहे. आणि म्हणे अंत झाला. देवेंद्रा, बऱ्या बोलानं ही अमरावती सोडून निघून जा. अरे रावणा, अरे ही अमरावती आम्हा देवांची आहे. इथे फक्त आणि फक्त आम्हा देवांचं राज्य. अरे तुमच्या सारख्या दैत्यांचं नाही. लक्षात ठेव, हा दशानन रावण अजरामर आहे आणि तू रंभा
मेनका आणि उर्वशी यांच्या चालावर नाचणारा तू इंद्रदेव या अमरावतीचं रक्षण करणार अरे विनाशकाळ विपरीत बुद्धी, ज्याचा विनाशकाळ जवळ आला त्याचा मृत्यू हा अटळच आहे. वेळ ठरेल कुणाचा मृत्यू अटळ आहे तेव्हा स्वीकार युद्ध. स्वीकार युद्ध. अमरावतीचा राजा देवेंद्र अजिंक्य आणि अजरामर आहे हा दशानन रावण. तेव्हा वैकुंठवासी विष्णुदेव तुझ्या त्या वैकुंठावर आक्रमण करून या त्रैलोक्यामध्ये माझं अधिराज्य गाजवणार आहे. तेव्हा विष्णुदेव सांभाळ तुझा वैकुंठ. हा दशानन रावण तुझ्या वैकुंठावर आक्रमण करून येत आहे.
रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला विष्णुदेवा या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा आज वैकुंठात एकाएकी येण्याचे कारण म्हणजे नारायण नारायण विष्णुदेवा या संपूर्ण भूतलावर फार मोठं संकट ओढावलं आहे आणि ते कोणते? त्या रावणानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचं वरदान प्राप्त करून घेतलं आहे संपूर्ण भूतलावर थैमान माजवलं आहे त्याने सर्व राज्य आपल्या ताब्यात घेऊन इथल्या देवालाही पराजित केलं आणि आता तो आपल्यावरती चाल करून येत आहे म्हणून आपला सावध करण्यासाठी इथवर आलो नारायण नारायण देवऋषी नारदमुनी ज्याचा विनाशकाल जवळ आला की त्याला दुर्बुद्धी सुचते तसंच झालंय तर रावणाचं देवऋषी नारदमुनी तुमचे भ्रमण असे चालू ठेवा यावे आपण ठीक आहे नारायण नारायण विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा इंद्राची अमरावती काबीज केल्यानंतर त्या विष्णू देवाचं वैकुंठ देवी काबीज करेल विष्णुदेव
तुमच्याकडे साष्टांग प्रणाम. मंगल आशीर्वाद. पुन्हा एकदा मंगल आशीर्वाद तेही या दशानन रावणासाठी. विष्णुदेव, हे वैकुंठ बऱ्या बोलाने तुम्हाला सोडावं लागेल, कारण युद्धामध्ये पराजित करून हा दशानन रावण या वैकुंठाचा अधिपती होणार आहे. अरे रावणा, तो अवलंबलेला असलेला मार्ग सोडून दे, नाहीतर तुझा विनाशकाळ जवळ आला समज. म्हणे विनाशकाळ. समुद्र मंथनाच्या वेळी विष दैत्याच्या वाट्याला आणि अमृत मात्र तुम्हा देवांच्या वाट्याला नाही. या अपमानाचा सूड आणि बदला घेणार आहे हा दशानन रावण. तेव्हा युद्धामध्ये पराजित करून या वैकुंठाचा अधिपती होणार आहे. त्यामुळे स्वीकार युद्ध. ब्रह्मदेवांच्या भरानं अजिंक्य आणि अजरामर तर झालो. इंद्राची अमरावती आणि विष्णू देवाचा वैकुंठ काबीज करून माझ्या ध्येयापुढे कोणतीही दैवी शक्ती माझा सामना करू शकत नाही हे सिद्ध झालं. आणि त्यामुळेच मी अजिंक्य ठरलो. परंतु वेद लागले ते त्या भगवान शंकरांच्या आराधनेचे. कारण भगवान शंकराने एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करू शकतो हा दशानन रावण. म्हणूनच त्याने ही पदवी मला बहाल केली, ती म्हणजे दशानन. असं असताना सुद्धा माझी माता कैकशी ती दानकुळातील, परंतु तिनं वेळोवेळी लहानपणापासून मला भक्तीचं बाण करू पाहिजे. आणि म्हणलं माझी स्वर्ण लंका पाहून कोणालाही ठेवा वाटेल. असं असताना सुद्धा मी दशानन रावण भगवान शंकरांचा एकनिष्ठ शिवभक्त असल्याचा या त्रिभुवनामध्ये डंक आहे. नमो आदिगणा
पाताल सप्त पाताळ भ्रमण करणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणतात मला. आज संपूर्ण त्रिभुवन फिरलो, परंतु कळीला काहीच साधन मिळालं नाही. दशानन रावण या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. कल्याण वस्तू देवाचे, कल्याण वस्तू. कसं काय बरं येणं केलं? दशानन रावण आपल्या कीर्तीचा महिमा या संपूर्ण त्रिभुवनात गाजत आहे. आपल्याशी बरोबरी करणारा या संपूर्ण त्रिभुवनात कोणीही शूर नाही, कोणीही नाही. परंतु 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 काय देवाचे? असं असताना सुद्धा तुमची माता मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करते. हे काही आपल्याला शोभा देत नाही. नारायण नारायण. कधी महापराक्रमी बलशाली 14 चौघड्यांचं राज्य सांभाळणारा महापराक्रमी पुत्र असताना माझी माता तेही मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करते. देवर्षी ही बाब माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही, परंतु यावर काही उपाय असेल तर सुचवावा. नारायण नारायण. तुम्ही तर साक्षात भोलेनाथाचे परम भक्त आहात. तेव्हा त्यांच्या अंतरिक्ष असलेलं शिवलिंग त्यांची तपश्चर्या करून तुम्ही प्राप्त करून घ्या आणि ते शिवलिंग लंकेमध्ये नेऊन आपल्या मातेची पूजा सफल करा. नारायण नारायण. शिवा, ही कल्पना तर मला सुचलेलीच नाही. माझ्या मातेच्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग रावणासाठी खरोखर शोभनीय वार्ता येईल. देवर्षी मी माझ्या मातेच्या आशीर्वादासाठी जाणार आहे, कारण भगवान शंकर आणि त्यांचं ते शिवलिंग हस्तगत करून लंकेमध्ये घेऊन जाणार, तोच मी दशानन रावण. तेव्हा देवर्षी आपलं भ्रमण असत चालू ठेवा. मी मातेच्या आशीर्वादासाठी जाणार आहे. हे पहा, निघालोच मी. करमाय पिठाची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. करमाय पिठाची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. विसरू नको रे काही बालवा तुझ्या आई बाबाला. विसरू नको रे काही बालवा तुझ्या आई बाबाला. करमाय पिठाची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. करमाय पिठाची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. विसरू नको रे काही बालवा तुझ्या आई बाबाला. विसरू नको रे काही बालवा तुझ्या आई बाबाला. हॅलो 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 मगाशी चुकून
कैकसी तुमच्या चरणी या पुत्राचा साष्टांग प्रणाम. आशीर्वाद आहे पुत्रा. माते, या मातीपासून काय बरं बनवत आहेस तू? पुत्रा, या मातीपासून मी पूजेसाठी शिवलिंग बनवित आहे. नाही माते नाही. महापराक्रमी, बलशाली, 14 चौकड्यांचं राज्य सांभाळणारा, सर्व 33 कोटी देवांना सलोकी बळो करून सोडणारा तुझा हा महापराक्रमी पुत्र असताना माते, तू या मातीच्या शिवलिंगाची पूजा करते, हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही माते. माते, तुझ्या पूजेसाठी मी भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या करेन. ठीक आहे, पण भगवान शिवशंकर फारच उग्र आणि तापट स्वभावाचे आहेत. माते, भगवान शंकर कितीही उग्र आणि तापट स्वभावाचे असले तरीही माते, तुझा हा पुत्र दशानन रावण तुला असं वचन देतो माते, भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग या लंकेमध्ये घेऊन येईल असं तुला वचन देतो माते. मला आशीर्वाद द्यावा माते. ठीक आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. येतो माते. हे प्रभू, हे सांब सदाशिव भोलेनाथा, माझी भक्ती पाहून तुम्ही प्रसन्न झाला. माझं जीवन धन्य झालं प्रभू, माझं जीवन धन्य झालं. बोल, तुझी काय इच्छा आहे? हे प्रभू, माझी माता दररोज मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करत असते. ही बात मला लज्जास्पद वाटते. म्हणून प्रभू, हे आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मला द्यावं अशी या भक्ताची विनम्र इच्छा आहे. तूच माझा भक्त, तुझ्या मातेची इच्छा पूर्ण व्हावी पण तुला हे शिवलिंग देत आहे, त्याचा तू स्वीकार कर. महादेवाचा जय जयकार असो. पण एक मात्र लक्षात ठेव, हे शिवलिंग लंकेला पोहोचेपर्यंत कुठेही खाली ठेवू नको, नाही तर त्याच ठिकाणी तानाच होशील. नाही प्रभू, असं कुठलंही अघटित कृत्य माझ्या हातून घडणार नाही. महादेवांचा जय जयकार असो. माझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या करून तिला दिलेल्या वचनाप्रमाणे मी दशानन रावण
भगवान शंकरांचं हे आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग लंकेमध्ये घेऊन जाणार आहे. तेही कुठलं विघ्न न येता, कारण 16 शास्त्र 18 पुराण सर्व काही कोणत्याला हा दशानन मला लंकेमध्ये निघावंच आहे, कारण माझ्या मातेची इच्छा पूर्ण होण्यासाठी हे शिवलिंग मला लंकेमध्ये घ्यावं लागेल. निघालोच मी माझ्या स्वर्ण लंकेमध्ये. नारायण चंदमणी विठ्ठलाचा जीवाला शिवलिंग भक्तिभाव अंतरीचा हमनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला चंदमणी नारायण नारायण भगवान शंकरांचं शिवलिंग. हे काय पाहतोय मी? महादेवाचं शिवलिंग आणि तेही रावणाच्या हातामध्ये. खूप मोठा अनर्थ होणार आहे. काय चुकत आहे? जे काय असेल ते समोर येऊन बोल. नारायण नारायण महर्षीवरून डायरेक्ट नारदा. हो बस नारदा ती जीवबी शेंडी. कारण मीच आहे तो दशानन रावण. या रावणाच्या शक्तीची प्रचिती अजूनही तुम्हाला आलेली नाही. या सर्व 33 कोटी देवांना या आंतरिक शक्तीच्या बळावर सळोकी पडो करून सोडणार आहे हा तोच मी दशानन नारायण नारायण. रावणा एवढा गर्व बरा नव्हे. गर्वाचे घर नेहमी खाली असते. हे लक्षात असू दे. आज हा मला असणारच, कारण या सर्व 33 कोटी देवांना बंदिस्त करण्याचं सामर्थ्य जे ज्यामध्ये आहे त्याला मास्तर असणारच. नारायण नारायण. हे बघ नारदा, माझ्या मार्गामध्ये विघ्न आणू नकोस, कारण मी कठोर तपश्चर्या करतो माझ्या मातेच्या पूजेसाठी, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन जाणार आहे. तेव्हा नारदा, कुठला विघ्न आणू नकोस, कारण मातेची इच्छा पूर्ण होण्यासाठी हे शिवलिंग मी लंकेमध्ये घेऊन जाणार आहे. लक्षात ठेव, विघ्न आणू नकोस.
नारायण नारायण. हे रावणा, मग सूर्यास्त होण्याआधी हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन जा, नाहीतर मोठा अनर्थ होईल. नारायण नारायण. अनर्थ अशक्य असं काहीच नाही या दशानन रावणासाठी. त्यामुळे सूर्यास्त होण्यापूर्वी का होईना हा दशानन रावण हे शिवलिंग ठेवून लंकेमध्ये निघालोय बरे. नारायण नारायण. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा, निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा, निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा. नारायण नारायण नारायण. रावण शिवलिंग घेऊन लंकेकडे चालला आहे. आता ही तर बातमी सर्व देवांना सांगितली पाहिजे, नाहीतर मोठा अनर्थ होईल. देव, या नारदाचा कोटी कोटी प्रणाम. मंगळ आशीर्वाद. देव, आपल्यावरती मोठं संकट ओढावलं आहे. ते कोणते? त्या रावणाने भोलेनाथाची भक्ती करून त्यांचं अंतरिक्ष असलेलं शिवलिंग हस्तगत करून आता लंकेकडे पारायण केलं आहे. ते लंकेमध्ये पोहोचण्याआधी आपणाला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर मोठा अनर्थ होईल. नारायण नारायण. देव, जर का महादेवांची शिवलिंग या रावणाने हस्तगत केलं तर या संपूर्ण सृष्टीला, या संपूर्ण चराचराला घातक करेल आणि याचा त्रास आम्हा सर्व देवांना भोगावा लागेल. देवऋषी नारद मुनी, रावणाने यापूर्वी भोलेनाथांचे शिवलिंग हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मी त्याला माझ्या मोहमायेने भ्रमित केले. त्यामुळे त्याने आत्मलिंगाची मागणी न करता साक्षात पार्वतीची मागणी केली. भोलेनाथाने ती लंकेत जाईपर्यंत मागे वळून पाहायचं नाही या एका अटीवर पार्वती प्रदान केली. परंतु नारद मुनी, तुमच्या युक्तीमुळे रावणाने मागे वळून पाहिले आणि तिथे भद्रकालाची स्थापना झाली आणि या विश्वावर आलेल्या संकटाचं अशा प्रकारे निवारण झालेलं आहे. नारायण नारायण. देवऋषी नारद मुनी, यावर मार्ग? हो, एक मार्ग आहे यावरती. आणि तो कोणता? देव हो, या संपूर्ण विघ्नांचं निवारण करणारा, शक्तीचा दाता, बुद्धीचा राजा, विघ्नहर्ता गणराया, तोच आपल्याला या संकटातून मुक्त करेल. चला तर मग आपण त्या विघ्नहर्त्या गणरायाची आराधना करूया. ठीक आहे नारद मुनी. नाम स्मरा रे, भक्ती करा रे, भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे, भक्ती करा रे, भजन करा श्री गणेशाचे.
बरं माझी आराधना करत आहात? बाळ गणेशा, लंकेचा राजा रावणाने कैलासपती महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि महादेव त्यांना प्रसन्नही झाले आणि आता साक्षात महादेवांचे शिवलिंग घेऊन तो आता लंकेत जात आहे. यावर काहीतरी मार्ग काढा. देव हो, तुम्ही मुळीच चिंता करू नका. मी स्वतः गणपती गजानन गुराख्याचं रूप घेऊन त्या रावणाच्या हातातील शिवलिंग सूर्यास्त झाल्याचा भास घडवून त्याला भूतलावर ठेवण्यासाठी भाग पाडणार आहे आणि त्याचं गर्वहरण करणार आहे. त्यामुळे देव हो, तुम्ही मुळीच चिंता करू नका. तथास्तु तथास्तु तथास्तु. हॅलो 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 माझ्या लाडक्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे शिवलिंग मी लंकेमध्ये घेऊन निघालोय बरं. परंतु देवर्षींनी सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग तर मला सूर्यास्त होण्यापूर्वी लंकेला घेऊन जायला लागेल. परंतु दररोज पश्चिम समुद्रामध्ये सर्व काही स्नानम संध्या उरकून भगवान शंकरांची आराधना करणे हा माझा दिनक्रम आहे. आणि असं असताना या दिनक्रमामध्ये कुठलाही व्यत्यय न येता हे शिवलिंग मला लंकेमध्ये घेऊन जायचं आहे. काय नाही, पण मला तर सूर्यास्त होत असल्याचा भास होतोय. काय करावं बरं? देवर्षींनी तर सांगितलंय सूर्यास्त होण्यापूर्वी लंकेमध्ये जावं लागेल आणि माझा दिनक्रम तो म्हणजे भगवान शंकरांची आराधना करणे. यामध्ये हे शिवलिंग मला कोणाच्या तरी हातामध्ये द्यावं लागेल, कारण हे शिवलिंग या भूतलावर ठेवू शकत नाही, कारण त्याच ठिकाणी त्याचं स्थान निर्माण होतं. काय करावं बरं? सूर्यास्त काही हे या 33 कोटी देवांची अगटीन कृत्य करण्याची ही युक्ती तर नाही ना? नाही. काय करावं बरं? या घोर अरण्यामध्ये कोण बरं माझी मदत करू शकतं? कुठंतरी दूरवर आवाज ऐकू येतोय. कोण असेल बरं त्याच्या हातात मी हे? कोण आहेस तू? गुराखी? आणि या घोर अरण्यामध्ये गुराखी का गुराखी? या घोर अरण्यामध्ये गुराखी का असेल? त्याच्या हातामध्ये हे शिवलिंग देईन आणि माझी सर्व दिनचर्या उरकून लगेचच हे शिवलिंग घेऊन लंकेमध्ये प्रयाण कर. गुराख्या, माझी मदत करशील का बरं? हे बघ, हे शिवलिंग थोड्या वेळासाठी तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव, कारण मी माझी दिनचर्या उरकणार आहे.
हे शिवलिंग फार जड आहे. हो असणार, कारण ते जोमे आहे ते भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग आहे. गुराख्या, हे शिवलिंग थोड्या वेळासाठी तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. महाराज, तुम्हाला 3 हाका मारेपर्यंत आला नाही तर हे शिवलिंग भूतलावर ठेवे. नाही गुराख्या, असा घोर अनर्थ करू नकोस. काहीही झालं तरी हे शिवलिंग या भूतलावर ठेवू नकोस, नाहीतर फार मोठा अनर्थ होईल. हे बघ, मी लगेचच परत येईल माझी सर्व दिनचर्यावर. हे बघ, निघालोच मी. रावणाचे गर्वन करण्याची ही सुवर्ण संधी आहे. देवांना सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग भूतलावर ठेवलं पाहिजे. पण हो, महाराजांना 3 हाका मारतो. महाराज, महाराज, हे शिवलिंग भूतलावर ठेवतो. ठरल्याप्रमाणे सर्व दिनचर्या उरकून भगवान शंकरांची आराधना करून ते शिवलिंग त्या गुराख्याच्या हातामध्ये घेऊन लगेचच मी लंकेमध्ये प्रयाण करेन. गुराख्या, अरे दे ते शिवलिंग माझ्या हातामध्ये. कुठं आहेस बरं तू गुराख्या? अरे गुराख्या, गुराख्या, काय गुराखी तर दिसत नाही. कुठे आहे बरं गुराखी? गुराख्या, काही घोर अनर्थ नाही ना? घोर अनर्थ जे नको व्हायला होतं ते झालं. म्हणजे या सर्व 33 कोटी देवाने या दशानन रावणाच्या विरुद्ध ही कूटनीती आखली तर, परंतु अशक्य असं काहीच नाही. या दशानन रावणासाठी कितीही कूटनीती आखली तरी हे शिवलिंग मुळासुद्धा उपटून लंकेमध्ये घेऊन जाणार तोच मी दशानन रावण. देव हो, कितीही जरी कूटनीती आखली तरी मला मातेच्या वचनासाठी
तिला दिलेल्या वचनासाठी हे शिवलिंग लंकेमध्ये न्यावंच लागेल आणि त्यासाठी हा दशानन रावण माझ्या 10 तोंडांची सर्व शक्ती आणि 1000 हत्तीचं बळ एकवटून हे शिवलिंग मुळासकट उचलून लंकेमध्ये घेऊन जाणार म्हणजे जाणारच. हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन निघाला राहते परंतु येते ती स्थिती देवानी तुझ्या पुत्राविरुद्ध उलटणी टाकली माते उलटणी टाकली आणि माझं गर्वहरण केले माते माते मला माफ कर माते हे शिवलिंग मी लंकेमध्ये घेऊन येऊ शकत नाही माते माझं गर्वहरण झालं माते माझं गर्वहरण शिवे सर्वार्थ
करून ठेवायला